करुवणोच्छम्। जैव सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय। जैव परम पूज्य चारुदत्त चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज की जय। जैव परम पूज्य प्रातस्मरणीय गुरुदेव समंत भद्र मुनि महाराज की जय। जैव परम पूज्य आचार्य प्रोरेक्षण सुंदर सागर जी महाराज की जय। जैव परम पूज्य मम दीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुयस सागर जी महाराज की जय। पुढे पुढे सारखं की 3 लाईनी करा तुम्ही लांब करा तुम्ही नवा त्यांना पाठवून बस बस तुम्ही असं दे तुम्ही जाया पण असतात हां चला काल आपण प्राण प्ररूपणा पूर्ण करून आपल्या संज्ञा प्ररूपणा चालू केली होती। तीन प्राण कोणते की जे सर्व अवस्थेत असतात, पर्याप्त अपर्याप्त दोन्ही अवस्थेत असतात, असे 3 प्राण कोणते मंगलते? सोपे सोपे प्रश्नांचे पण उत्तर द्यायचे आहे। स्पर्श नुसतं नाही म्हणायचं, इंद्रिय इंद्रिय कुठली पण इंद्रिय असू दे, एक इंद्रियाला फक्त स्पर्श नसणार परंतु 2 इंद्रिय असणार, 3 इंद्रिय 3 असणार, इंद्रिय म्हणायचे। इंद्रिय कान आणि आयु हे 3 प्राण पर्याप्त अपर्याप्त दोन्ही अवस्थेत असतात। आणि भाषा आपलं वचन बल कुठं असतं? त्याचा स्वामी कोण आहे वचन बलाचा? वचन बल प्राण कोणाला असतो? पर्याप्त द्विंद्रियापासून घ्यायचं, ते सगळ्या पर्याप्त जीवनाच असणार आणि द्विंद्रियापासून जे द्विंद्रिय त्रिंद्रिय चतुरेंद्रिय पंचेंद्रिय यांना वचन बल प्राण असतो। श्वासोश्वास प्राण सर्व पर्याप्त जीवन म्हणजे एकेंद्रियापासून पंचेंद्रिय सगळ्या पर्याप्त जीवनाच असतो। आणि मन प्राण कोणाला असतं? चौदी पंचेंद्रिय पर्याप्त जीवनाच असतो। एकेंद्रियाला एकूण किती प्राण आहेत? एकेंद्रिय जीवाला किती प्राण आहेत? 4 कोणते? काय बरं काय हे 4 त्रिंद्रिय जीवाला किती आहेत? काकी पाटील सांगा सजय त्रिंद्रिय जीवाला असौदी पंचेंद्रियाला किती प्राण आहेत? कोणते 9? चार झाले आणि पंचेंद्रिय म्हणजे इंद्रिय किती असणार? 5 इंद्रिय पहिला म्हणायचं। वचन बल काय बल वचन बल कोण बल 5 इंद्रिय आयु आणि श्वासोश्वास। आणि संज्ञा पंचेंद्रियाला किती आहेत? 10 प्राण आहेत। 10 प्राण कोणते सांगा? 10 प्राण कशामुळे जगतो? चला अपर्याप्त जीवाला अपर्याप्त पंचेंद्रिय जीवाला किती प्राण आहेत? पाठीमाग काय म्हणायचं? प्रियंका जवळ बसलं त्याने अपर्याप्त जीवाला पंचेंद्रिय अपर्याप्त जीवाला किती प्राण असतात? 7 प्राण असतात। 9 नाही 7 आणि मग त्याच्यातून काय करायचं याचं पुढं एक इंद्रियामध्ये एक संज्ञा असौज्ञ दोन्हीला पॉईंट 7च असतात। कारण अपर्याप्त अवस्थेत 3 प्राण कुणालाच असत नाही। कोणते 3 प्राण अपर्याप्त अवस्थेत असत नाहीत? अपर्याप्त अवस्थेत असत नाहीत
श्वासोश्वास आणि मन, वचन आणि मन. श्वासोश्वास, वचन आणि मन हे 3 अपर्याप्त अवस्थेत कोणत्याच जीवाला असत नाही. म्हणून ते 10 पैकी 3 गेले आणि 7च राहिले. आणि मग त्याच्यातनं एक इंद्रिय फक्त कमी केली आपण. चतुरेंद्रियाला 6, इंद्रियाला 3, इंद्रियाला 2, 4 आणि एक इंद्रियाला 3. 7, 6, 5, 4, 3. पुढे आता संज्ञा कशास म्हणतात? संज्ञा सामान्य इच्छा आहे का फक्त ती? मग कसली इच्छा म्हणायची? संज्ञा म्हणतात. सामान्य इच्छा वेगळ्या आणि संज्ञा वेगळी. संज्ञा म्हणजे तीव्र अभिलाष आहे थोडक्यात. पुढं त्यात किती प्रकारच्या संज्ञा सांगितल्या? कोणते सांग? आता आहार संज्ञेची कारण सांगितली होती. अंतरंग कारण काय आहार संज्ञा उत्पन्न होण्याचं? 2 प्रकारची कारण सांगितली. अंतरंग कारण काय? असाता कर्माची उदीरणा म्हणजे काळ येण्याच्या अगोदर लवकर उदयाला येणं, तीव्र उदीरणा घ्यायची. आणि 3 बाह्यरंग कारण सांगितले होते. सांगा रे होते थांबा. असे 3 बाह्य कर्म सांगितले. त्या निमित्तानं आहार संज्ञा होते, उत्पन्न होते. आता पुढं भय संज्ञेचं उत्पत्तीचं कारण सांगत आहे. 136 नंबर गाथा आहे. आई भीम दंसनेनय तस्वजोगेन ओम सत्ती भयकं मुदीरणाय सभय सन्ना जायते च दुहि दंसनेन तस्वजोगेन ओम सत्ती भयकं मुदीरणाय आहार संज्ञा कशामुळे होते? असाध्य कर्माची उदीरणा झाल्यामुळे. आणि असाध्य कर्माची उदीरणा आलं की चुपचाप सगळी व्यवस्था केली, बसून टाकायचं. तिथे केली की तुमची व्यवस्था तिथं नाही ना, पाठवून घातलाय समोर. काय सांगितलं की आहार हे असाता कर्माची उदीरणा कुठल्या गुणस्थानापर्यंत होते? 6व्या गुणस्थानापर्यंत. लक्षात ठेवा, लिहून ठेवा. असाता कर्माची उदीरणा 6व्या गुणस्थानापर्यंत होते. म्हणून आहार संज्ञा कुठेपर्यंत असणार? 6व्या गुणस्थान. येईल पण पुढे शेवटच्या गाथेतून बोलते. आहार कर्माची असाता कर्माची उदीरणा 6व्या गुणस्थानापर्यंतच होते. त्याच्यानंतर असाता कर्माची उदीरणा होत नाही. म्हणून 6व्या गुणस्थानापर्यंत आहार संज्ञा असते. पहिल्या गुणस्थानापासून 6व्या पर्यंत म्हटले की पूर्वीचे सगळे लावायचे गुणस्थान 6व्या पर्यंत असते. म्हणजे 6व्याच्या पुढे नाही. आता म्हणजे मुनिराज कोण? ज्यावेळेला त्यांना आहार संज्ञा होते त्यावेळेला त्यांचं गुणस्थान कोणतं असतंय? 6वं. आता आहार करत असताना पण त्यांचं 7वं गुणस्थान होईल, परंतु तेवढा एखादा सेकंद असतात तेवढं. त्यामुळे त्यावेळेला त्यांना आहार संज्ञा असणार नाही. परत 6व्या गुणस्थानात येतं, त्याला पण आहार संज्ञा होते. तर काय सांगितलं? आता ह्याचं आपण म्हटली ना का आता आई भीम दंसनेन. याचं पहिलं अंतरंग कारण काय? भय संज्ञा. दुसरी कोणती? भय संज्ञा.
ऐ भी भयकम उदीरणाई, भय कर्माची उदीरणा. भय कर्म कुठं आहे? मोहण्याचे आपण भेद बघितले, त्याच्यामध्ये कषाय आणि नौकषाय. नौकषायामध्ये भय नौकषाय आहे. तर त्या भय नौकषायाचा तीव्र उदयाने उदीरणा झाली की त्या ठिकाणी भय संज्ञा उत्पन्न होते. आणि त्या भय उत्पन्न होण्यासाठी भय संज्ञेचा अर्थ काय करणार? पहिल्यांदा तो अर्थ कर. संज्ञा म्हणजे आपण इच्छा अर्थ केलं सामान्य रूपानं, अभिलाषा. मग आता भयाची इच्छा असते का कुणाला? मग भयाला संज्ञा का म्हटली तिथं? भयाची कुणालाच इच्छा असत नाही. हा भय 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 संज्ञा त्याला म्हणायचं की त्याच्यापासून पळून जाण्याची इच्छा होते. भयंकर रूप वगैरे पाहिल्यानंतर आपल्याला तिथं थांबण्याची इच्छा होत नाही, तिथून दूर होण्याची इच्छा होते, किंवा कुठंतरी शरण शोधण्याची इच्छा होते. कुठंतरी आपण शरणस्थान शोधावं. समजा आता हरणाला वाघ दिसला किंवा सिंह दिसला तर तो काय करतो? तिथून पळत जातो आणि कुठंतरी आपण लपून बसण्याची इच्छा करतो. हीच भय संज्ञा म्हणायची. भय संज्ञा म्हणजे आपल्याला भय व्हावं म्हणून इच्छा नसते. भीती उत्पन्न झाली की तिथून त्या ज्याच्या निमित्तानं भीती झाली त्याच्यापासून दूर पळण्याची इच्छा होते आणि कुठेतरी शरण स्थान शोधण्याची इच्छा होते. हीच काय आहे? भय संज्ञा. त्यांनी खाली ह्याच्यामध्ये लिहिले नाही टीकेमध्ये, भयेन उत्पन्ना पलायन इच्छा भय संज्ञा. भयामुळे उत्पन्न झालेली पळून जाण्याची इच्छा. त्याच्या एखाद्या व्यक्तीची आपल्याला भीती वाटते, त्याच्या समोर थांबतो आपण. कोणतरी घरात मोठे माणूस असतात ना, त्यांची समजा दबाब असेल, दुबाब असेल, भीती असेल तर त्यांच्या समोर कोण थांबत नाही, त्याच्यापासून लांब लांब पळतात. तर भय संज्ञा त्याला म्हणायचं. तर ते भय संज्ञा उत्पन्न होण्याचं अंतरंग कारण काय सांगितलं? भय नौकषाय कर्माचा उदयाने उदीरणा. उदीरणा झाली असताना. आणि बाह्य 3 कारण सांगितली. प्रत्येकामध्ये बाह्य 3 आहेत आणि अंतरंग 1 आहे. ऐ भीम दंसनीनं अति भयंकर असं रूप पाहिलं. क्रूर पशु पाहिला, वाघ, सिंह, साप. साप दिसला की काय करतात लोक? सापाला चावून मरणारे खूप कमी आहेत, सापाच्या भीतीने मरणारे जास्त आहेत. साप आणि सगळे विषारी असत नाही. साप चावलं की मरतो असं नियम नाहीये, पण ते भीती मनामध्ये असते. आता साप चावलं की मी राहत नाही, आणि त्यामुळे भरभर त्यांचं रक्त. आणि कसं असतं, एकदा सापाने चावलं की ते रक्ताचं हे होत असते लगेच, म्हणून तिथं लगेच कापड बांधतात ना की वर चढून येते. परंतु ती इतकी भीती उत्पन्न होते ना, त्याच्यामुळे ते सगळं बरोबर संचरण होते त्या रक्ताचं, आणि त्यामुळे ते सगळं रक्त घेऊन तो मनुष्य राहत नाही. भीती नका जाणारी जास्त संख्या. आता मला कोरोना झाला आणि मी मरतो की भिवून मरणाऱ्यांची संख्या जास्त. हे भय संज्ञा आहे ना तिथं. साधं आता म्हटलं की आपण इतराला पडायचं झालं तर आधी क्षुल्लक आजार म्हणत होतो, आणि कोरोनामध्ये असं पडसं झालं की भीती की आता कोरोना झाला की आपल्याला एकटं राहावं लागणार, पण तिथं सगळं आपल्याला वाढीत टाकणार, म्हणून ते सगळ्यांना भीती. तर काय सांगितलं? आई भीम दंसनीनं. एक प्रत्येकाच्या मध्ये एक दर्शन डोळ्याचं घेतलेलं आहे जास्त. म्हणजे डोळं किती पाप करणार आहे बघा. डोळं पाप करत नाही, त्या डोळ्याच्या द्वारे पाहून आम्ही पाप करतो. पण ते विकार उत्पन्न होण्याचं हे कारण आहे. आता आपल्याला डोळे नसतं तर एकमेकाला बघितलं असतं का? पाहूनच लगेच काय होतं? त्या रूपाला पाहून मनुष्य आसक्त होतो. काय सांगितलं? आई भीम दंस, अति भयंकर असं दर्शन झालं आपल्याला. अकरा रूप. कोणतं समजा राक्षस आला, लहान मुलांना भीती घालतात, राक्षस आला बघ, बाबुल बोवा आला, काय करावं. आणि मुलांना कधी भीती घालायची? मुलांना भीती घातली की उलट त्यांना हे होतंय, त्यामुळे त्यांना उलट समजून सांगायचं. आणि आपण खोटी भीती घालतो त्यांना, त्यांचं हे करण्यासाठी, त्यांच्या रडण्यापासून किंवा ज्यापासून, किंवा ते हट्ट करतात म्हणून ते हे करण्यासाठी त्यांना आपण खोटी भीती घालतो. मुद्दाम तशी भीती घालायची नाही. तर काय सांगा? अति भयंकर रूप पाहिल्यामुळं काय होते? भय उत्पन्न होते आणि तिथून पळून जाण्याची इच्छा होते.
नेहमी रात्री बघ अंधारात भूती हे येईल पिशाची येईल मग सारखी भीती लोकांना. आणि कल्पनेनेच काही काही नसते, ते कल्पनेनंच दिसते काहीतरी काळं काळं दिसलं आणि म्हणून आम्ही तिकडून पळत गेलो असं होतंय. दुसरं तस्व जोगेन, पहिलं कारण काय सांगितलं, अति भयंकर रूप अधिक पाहिल्यामुळे, म्हणजे वाघ सिंह साप वगैरे अशा ना क्रूर पशूंना पाहिल्यामुळे. दुसरं सांगितलं तस ओ जोगेन, त्याच्यामध्ये उपयोग म्हणजे मनाचा आला तिथे विषय. पहिला डोळ्याचा आला, दुसरा मनाचा विषय आला की मनामध्ये कथा ऐकल्या किंवा त्या कथेचं स्मरण कुठंतरी आपण पाहिलेलं असते, त्याची आठवण झाली, तिथं आम्ही असं बघितलं होतं, साप बघितला होता किंवा असं मग भूत बघितलं होतं, असं काहीतरी आठवण झाली. किंवा चोराने समजा आपल्याला हे केलं असेल, डाका घातला असेल, तर त्याची आठवण झाली तरी त्या ठिकाणी काय होते, भीती उत्पन्न होते. आणि असं जर 4-4 जण जर चर्चा करत बसलेले असले की असल्या गोष्टी निघाल्या कुठल्या तरी भूत पिशाचेच्या वगैरे केले, तिथं रात्री झोपेत मग तो घेऊन उठतो, स्मरण होतंय त्याचं. म्हणून त्याच्या कथा ऐकणं किंवा त्याचं आठवण होणं इत्यादी उपयोगाच्या द्वारेही तिथं भय उत्पन्न होतं. किती भीती असते आपल्याला, त्यात थोडासा आवाज झाला सगळेजण एकदम दचकतात, जोरात आवाज झाला समजा काहीतरी पडलं वरनं, लगेच भीती वाटते की नाही. जाताना काहीतरी पाय लागलं आपल्या गारगार किंवा काहीतरी झालं तर लगेच घाबरतो. तर हे सगळे बाह्य निमित्त आहेत. ओम शक्ती. आणि तिसरं कारण सांगितलं, शक्ती कमी असेल, एकतर मानसिक पण आणि शारीरिक पण. ज्यांचं मानसिक कमकुवतता असते ना, त्यांना जास्त भीती वाटते कुठल्या पण गोष्टीची लगेच, किंवा शारीरिक पण अशक्तता असेल तर ते पण भीतीचं कारण आहे. तर अशा प्रकारे या बहिरंग कारणाच्या द्वारे शक्तीची खिंत एवढंच घेतलेले, म्हणजे मानसिक शारीरिक दोन्ही पण घेऊ शकतो. जास्त मानसिक अशक्तता असेल तर भीती जास्त वाढते, काहीतरी होईल अशी सारखी भीती असते, अचानक काहीतरी होईल. एकेकांना बघा झोपाळ्यावर बसल्या पण भीती वाटते, कुठं पडेल म्हणून. गाडीत बसून जाताना पण ते पुढे असं बघून भीती वाटते. असं शक्तीची हिंता हे त्याचं कारण आहे भीती वाटण्याचं. तर असे 4 एक अंतरंग कारण आणि 3 बहिरंग कारण सांगितले की ह्याच्याद्वारे भय सन्ना जायते चतुही, 4 कारणामुळं भय संज्ञा उत्पन्न होते. आता पुढं मैथुन संज्ञा सांगतात. ह्याची कारण लक्षात ठेवायची, प्रत्येकाची 4-4 कारण, प्रत्येकाची 4-4च दिलेत आचार्याने. पणिदरस भोयनेनय तस्व जोगे कुशील सेवाए वेदस्तुतीरणाए मे गुण सन्ना हवदे एवं पणिदरस भोयनेनय तस्व जोगे कुशील सेवाए मैथुन संज्ञा म्हणजे पुरुष आणि स्त्रीचे विशेष सेवनाची एक क्रिया, त्याला मैथुन संज्ञा म्हणतात, ती उत्पन्न होणे. आता त्यामध्ये अंतरंग कारण काय आहे तर वेदस्य उदीर्ण आहे. वेद नो कशा आहे, भय संज्ञा, तसं भयाचं उद्या 8व्या गुणस्थानापर्यंत आहे, म्हणून त्यापेक्षा 8व्या गुणस्थानापर्यंत उदीर्णा पण तिथपर्यंतच आहे, 8व्या गुणस्थानापर्यंत. परंतु तशी कार्यरूपण आपल्याला 6व्या गुणस्थानापर्यंत दिसते. 7वा आणि 8वा गुणस्थान कसं आहे, ध्यानाचंच आहे, त्यामुळे व्यक्त तिथं पर्याय आपल्याला कार्य दिसणार नाही, परंतु तिथं कारण असल्यामुळे तिथपर्यंत आहे सांगायचं. 8व्या गुणस्थानापर्यंत भय
उदय उदयच्युती 8व्यामध्ये. भय नौकाशाची उदयच्युती 8व्यामध्ये. उदय जिथपर्यंत तिथं पण उदीर्ण असते, फक्त अपवाद असाता वेदनेचा आहे आणि आयुकर्माचा. आयुकर्माची आणि असाता वेदनेची उदीरणा 6व्यापर्यंतच होते. उदय 13-14व्यापर्यंत, परंतु उदीरणा 6व्यापर्यंतच. कर्मकांड ज्यांनी वाचलं असेल त्यांना नियम माहिती आहे ना. पुढं पहिलं सांगतात आता अंतरंग कारण काय सांगितलं. वेद नौकशाचा उदय. स्त्री वेद, पुरुष वेद, नपुंसक वेद हे 3 प्रकारचे वेद सांगितले. त्यातल्या कुठल्याही नौकशाची जर उदीरणा झाली, आता भाव वेद जो असतो कुणाला कोणता पण असू शकतो मनुष्यांच्यामध्ये. द्रव्य वेद स्त्री आहे, आपण आता महिला स्त्री आहोत ना, द्रव्य वेद त्याला म्हणायचं. हे जे स्त्रीची चिन्ह आहे ती. आणि अंतरंग भावाच्या अपेक्षेनं 3 पैकी कोणत्याही वेदाचा उदय असू शकेल, परंतु एका भावामध्ये एकच वेदाचा उदय असतो पूर्ण जन्मभर. म्हणजे आता आपण द्रव्य स्त्री आहोत, आपल्याला भाव पुरुष पण उदय असू शकतो, भाव स्त्री पण असू शकतो, किंवा भाव नपुंसक पण असू शकतो. आणि कोणी द्रव्यानं पुरुष आहे त्याला पण भाव पुरुष पण असू शकेल, भाव स्त्री पण असू शकेल, भाव नपुंसक पण असू शकेल. आणि द्रव्य नपुंसक आहे, जे इजडा वगैरे असतात ना ते द्रव्य नपुंसक, परंतु त्यांना पण भाव 3 प्रकारचे असू शकतात. मग त्या ठिकाणी भाव जो आहे तोच काय असतो, वेदाच्या ह्याला धरला जातो. मग त्या 3 वेदापैकी कोणत्याही वेदाचा उदय झाला असताना हे अंतरंग कारण आहे की मैथुन संज्ञा उत्पन्न होते. हा असं म्हणतात. त्यात आपल्याला नाही एकदम लक्षात येतं, परंतु काही कारणावरून कधी कधी ओळखता येत असतं आपल्याला. कधी कधी पुरुष असतात बघा, सगळे बायकी स्वभाव असतो, चालणं बोलणं पण असं सगळं बायकांच्या मध्ये राहायला आवडते. पुन्हा असं केस वाढवत. पुढं तर हे अंतरंग कारण सांगितलं. वेद नौकशाचा उदय. आणि बाहेरंग 3 कारण सांगता येईल. पणित रस भोयनेनय. प्रणित रस म्हणजे गरिष्ठ रस, त्याचं सेवन केलं असताना अंतरंगामध्ये अशी काम विषयक संज्ञा म्हणजे इच्छा उत्पन्न होते, मैथुन संज्ञा. म्हणून सांगितलं ना, ब्रह्मचारी किंवा हे असतील त्यांनी साधं भोजन करायला पाहिजे, जास्त गरिष्ठ अन्न खायला नको. तर मग घ्या शिरा घ्या आणि काय काय बुंदी घ्या आणि अमुक घ्या. गरिष्ठ भोजन केलं की काय होतं, तिथं प्रमाद वाढतो आणि मैथुन संज्ञेला ते निमित्त आहे. म्हणून जास्त गरिष्ठ भोजन करायचं नाही की मध उत्पन्न होईल असं. खवा आहे, बसुंदी आहे, असे हे गरिष्ठ पदार्थ आहेत, ते जास्त सेवन करायचे नाही. ते केल्यामुळं तिथं हे इच्छा उत्पन्न होते. नंतर तस्व चोगे, पुन्हा दुसरा इथं भोजन म्हणजे रसनेंद्रियाचा विषय आला इथं, प्रणित रस भोजन. आणि दुसरा उपयोग सगळ्यामध्ये घेतलं म्हणजे सगळ्यात महत्वाचं किती आहे बघा, उपयोग. आपला उपयोग कुठं आहे त्याच्यावरनं ते आपल्याला भाव उत्पन्न होतात. जर आपण म्हणून सांगितलं की अशा हे अनर्थदंड विरतीमध्ये सांगितलं ना, रागद्वेष उत्पन्न करणाऱ्या कथा ऐकायच्या नाहीत का, की तिथे आपला उपयोग गेला की तसे परिणाम होत असतात. तुम्ही कादंबरी वाचायला घेतला काय होतं त्या ठिकाणी, म्हणजे मला पण अनुभव आहेत, मी सांगतो की आपण स्वतः वाचायला लागलं ना परिणाम आपले तसेच व्हायला लागतात. मग त्या ठिकाणी तशी इच्छा उत्पन्न होते. मग तशा कथा ऐकणं, अशा ज्या अश्लील वगैरे आहेत असे पिक्चर बघता तुम्ही, त्यावेळेला नसलेले आपले सगळे कशा उत्पन्न होतात त्या ठिकाणी. म्हणून ज्यामुळे आपल्याला कशा उत्पन्न होईल किंवा असे हे आपलं मैथुन वगैरे उत्पन्न होईल अशा कथा ऐकायच्या नाहीत, वाचायच्या नाहीत, किंवा असे पिक्चर पाहणं, सिरियल पाहणं, हे सगळं त्या आपल्या कशांच्या पुष्टीला कारण आहेत, कशा वाढवणारे आहेत, रागद्वेष वाढवणारे आहेत, म्हणून करायचे नाहीत. जेवढा वेळ मिळतो तेवढा आपल्या आत्मकल्याणासाठी वापरायला पाहिजे. आता संसार असं एक तर आपला वेळ कमी मिळतोय आणि तो पण आम्ही कशात लावतो, मग कुठलं तरी असले कादंबरी वाच, नाहीतर मग ते कुठलं तरी सिरियलच बघ,
तर काहीतरी गप्पाच मारत बस. मग ह्याचा हा सगळा मिळालेला उपयोग, वेळेचा काय केला आपण, दुरुपयोग केला. मग ह्या सगळ्या काम कथा ऐकल्या, त्याचा विषय, त्याचं स्मरण केलं तर काय होते, पुन्हा मैथून संज्ञा उत्पन्न होते. म्हणून त्याचा उपयोग घालवायचा नाही तिथं. त्याचा वेळ आणि मिळाला की मग काहीतरी आठवण होत राहते. म्हणून असा वेळ रिकामा पण सोडायचंच नाही आपल्याला की कुठल्या तरी काहीतरी आठवणी करत बसतो. वेळ रिकामा मिळाला की असलं काहीतरी काय म्हणतात की मोकळं मन ते भूताचं घर आहे, सैतानाचं घर. म्हणून मोकळं बसायचं नाही. सारखं आपल्या कुठंतरी आपल्या धार्मिक ह्याच्यामध्ये, अनुष्ठानामध्ये आपल्याला लावायचं. आराधनेमध्ये स्वाध्याय करणं, जाप करणं, सामायिक करणं, ध्यान करणं, तिथं आपला उपयोग लावला की ह्या सगळ्यापासून आपण वाचतो. ते संरक्षक आहेत आपले. 2 झालं. तिसरं काय सांगितलं, कुशील सेवा आहे. हे पण फार महत्वाचं आहे. संगती, कुसंगती केली अशा लोकांच्या सानिध्यात आपण राहिलो की तसे भाव पण होतात. पुरुषांना पण वगैरे करतात, वेश्यांच्या गल्लीत गेलं किंवा त्यांचे ते सगळे हावभाव विलास पाहून सगळे काय होते त्या ठिकाणी, ती इच्छा उत्पन्न होते. किंवा अशा पुरुषांची संगती झाली की जे वेश्या सेवन वगैरे करतात, मग त्या पुरुषांच्यावर गेले की त्यांना पण ते लावतातच ना. आपल्याला जे असेल ना व्यसन, ते दुसऱ्याला पण व्यसनी मनुष्य लावण्याचा प्रयत्न करतो. पण अशा लोकांच्या संगतीत आपण राहायचंच नाही. महिलांनी तशा महिलांच्या संगतीत राहायचं नाही, पुरुषांनी पण अशा पुरुषांच्या संगतीत राहायचं नाही. कारण हे सगळे मैथून संज्ञा उत्पन्न होण्याची बाह्य कारणं आहेत. कुशील, विट, कंदर्पादी जनसेवा गोष्टी, त्यांच्यात बसणं उठणं, त्यांच्यावर जाणं, आपल्या जवळ घराच्या पण आजूबाजूला बघा इतर लोक असतात, त्यांच्या पण संगतीनं अनेक प्रकारचे असे आपल्याला काही काही सवय लागतात. म्हणून सुसंगती सदा घडो, सुचन वाक्य कानी पडो, असं सारखं आपण लक्षात ठेवायचं. चालेल, परत झालं तर ते नेट वगैरे जायला. आणि अंतरंग कारण काय सांगितलं, वेद कशाचा उदीरणा, वेद कशाची उदीरणा, नो कशाची उदीरणा, या कारणामुळं मैथून संज्ञा उत्पन्न होते. पुरुष आणि स्त्री यांच्या जोड्याला मिथुन म्हणतात, आणि त्या मिथुनाचा जो भाव त्याला काय म्हणतात, मैथुन. चौथी आहे परिग्रह संज्ञा. ते मैथुन संज्ञा पण कुठपर्यंत असणार, जिथपर्यंत ते अंतरंग कारण आहे तिथपर्यंत लावायचं. अंतरंग कारण म्हणजे वेद नो कशाचा उदय, तो 9व्या गुणस्थानापर्यंत आहे. म्हणून 9व्या गुणस्थानापर्यंत करतो, व्यक्त रूपाने ते वरच्या गुणस्थानामध्ये दिसत नाही. 6व्या 7व्या 8व्या 9व्या गुणस्थानामध्ये व्यक्त रूपाने ते दिसत नाही, अव्यक्त रूपाने असते तिथं. परंतु 5व्या गुणस्थानापर्यंत हे व्यक्त रूपाने दिसते आपल्याला. आता परिग्रह संज्ञाची उत्पत्ती कारण सांगते. चौथी परिग्रह संज्ञा. उवयरण दंसनेनय तस्वजोगेन मुच्छिदाय लोहुस्सुदीरणाय परिग्रहे जायते सन्ना तस्वजोगेन मुच्छिदाय लोहुस्सुदीरणाय परिग्रहे जायते सन्ना. परिग्रह संज्ञा कशामुळे उत्पन्न होते तर आपण बघितलं होतं, लोहस्य उदीरण आहे. परिग्रह म्हणजे मूर्छा, ममत्व परिणाम. कशामुळे उत्पन्न होतो, लोभामुळे. लोभाची उदीरणा झाली असतात, लोभ कशाची उदीरण्यामुळे परिग्रह संज्ञा उत्पन्न होते. परिग्रह संज्ञा म्हणजे काय लावणार, परिग्रह ग्रहण करण्याची इच्छा. परिग्रह म्हणजे सगळं आलं त्याच्यामध्ये, शेती, घर,
सोनं चांदी रुपया धन धान्य दासी दास हे सगळे परिकर आले आणि त्या परिकराला ग्रहण करण्याची इच्छा ती परिग्रह संज्ञा आहे. मग लोक कशाची उदिरणा झाली की त्या ठिकाणी परिग्रह संज्ञा उत्पन्न होते. त्याचे बाह्य कारण सांगतायत 3 कारण बाह्य कारण मुख्य उवयरण दंसनेन उपकरण पाहिल्यामुळे आपल्याला आता सगळ्याच्या अनुभवाची गोष्ट आहे. भांडी बघितलीये नवीन नवीन आकाराची असला आकार आपल्या घरात अजून नाही. असला डब्बा आम्ही आणला नाही अजून. लगेच नवीन आकाराचा डब्बा दिसला की लगेच ग्रहण करण्याची इच्छा होते. महिलांना 2 दुकान प्रिय असतात, एक भांड्याचं आणि एक साड्याचं. कुठं गेले की भांडी घेतल्याशिवाय राहत नाही. दागिने तेवढे पैसे नसतात पर्स मध्ये. खरं साडी आणि भांडी कुठं पण यात्रेला गेलं की बघितलं महिला तिथे गेल्यावर भांडी घेतल्याशिवाय राहत नाही. आणि साड्या ते चंपापुरीला गेलं ह्याला घेतलं की साड्या खरेदी करणारच इकडं. इथली नवीन साडी म्हणून तिथे सगळं दुकानात मांडून काय ठेवलेलं असतंय त्यांना माहिती आहे. पाहिलं की यांना घ्यायची इच्छा होते म्हणून बाहेर दुकानात सगळ्या साड्या वेगवेगळ्या घालून ठेवतात. काय ते व्हायचं स्टॅच्यू करून त्याला ते घालून ठेवतात. तिथे पाहिल्यानंतर तुम्हाला बघितल्यावर घेण्याची इच्छा होणार हे त्यांना नक्की माहिती. म्हणून आचार्याने जाणून कारण सांगितलं की उपकरण दर्शन. कपडे पाहिले चांदी हे पाहिलं सोन्याच्या दुकानात बघा चांदीच्या दुकानात तिथे सगळं ते लावलेलं बघून ते काय होते त्या घेऊ ना घेऊ इच्छा तर होतेच घेण्याची. आपल्याकडे पैसे असतील नसतील परंतु तिथं आम्ही मुंबईला जायचं ना इकडं गुणगोर जात होतं भुलेश्वर म्हणून होतं. भुलेश्वर सगळं बघितलं तरी ते बाजारामध्ये चकाचक सगळं किती प्रकारचे सगळं ते सगळे प्रकार कपड्यांचे आणखी पुष्कळ बाबड्या हे अमुक तमुक अनेक प्रकारचे सगळे उपकरण असायचे तिथं जे दुकानात. ते बघितले की लोकांना ते घेण्याचे भाव होतात. सांगितलं पहिलं उपकरण दर्शन. कुणाचं काय तर नवीन साडी दिसली त्याला करते इंदोरच्या साड्या घ्यायच्या घेऊन आला कधी साड्या तुम्ही. आमच्या इकडे आले सगळ्या साड्या करून उपकरण दर्शन. कुणाची जर नवीन दागिना दिसला साडी दिसली की लगेच मला असलं पाहिजे. लगेच घरात सांगणारच आम्हाला असलं घेऊन द्या. तर उपकरण पाहिल्यामुळे तस्व जोगेन आणि त्यामध्ये उपयोग गेला म्हणजे त्याची कथा ऐकली परिग्रह की अमुक ठिकाणी चांगली वस्तू मिळते. लगेच आपण तिथं गेलं की ते ग्रहण करायचं. कोल्हापूरला गेलं की सगळेजण चपला खरेदी करणार कोल्हापूरची चप्पल. तर त्यामध्ये उपयोग लावणं म्हणून आपला उपयोग महत्वाचा. सगळ्या ठिकाणी 4 याच्यामध्ये उपयोग दिलेला आहे त्याने. आपला तिकडे उपयोग गेला की ती इच्छा होते आणि उपयोगच नाही गेला तर इच्छा होणारच नाही आपल्याला ते घेण्याची. म्हणून जेवढं पाहिजे तेवढ्याच परिग्रहाची मर्यादा एवढ्यासाठी सांगतात की आपल्याला जास्त इच्छा वाढू नये. असा नियमच घ्यायचा. ह्या वर्षी मी साडी खरेदी करणारच नाही. मग तुम्हाला कुठली चांगली साडी बघितली तरी सुद्धा तिथे घेण्याची भाव होणार नाही कारण आपण त्याग केलेला आहे. त्यामुळं एक तर त्या वाटेला जात नाही आपण आणि जर दिसलं तरी काय होणार आता आपल्याला घ्यायचंच नाहीये. त्यामुळे तिथं आपले संयम राहतो त्या ठिकाणी. पण परिग्रह परिमाण भरण हे खूप महत्वाचे आहे. फॉर्म घेतले कोणी भरून दिले नाहीत अजून. कधी देणार बघा आता परीक्षण होईपर्यंत भरून द्या सगळे फॉर्म. कोणता कोणता किती किती परिग्रह ठेवायचा भोगाची सामग्री ते ठेवायची ते लिहायचं त्यामध्ये आणि द्यायचं. म्हणजे आपल्याला एक इच्छेला बंधन राहतं काय सांग. आणि तत्सर्व जोगीनं तिथं उपयोग लागला आपला म्हणजे ऐकणं स्मरण करणं इत्यादी. आणि बुच्छिदायच आणि मूर्छा भाव ठेवला. ते सांग ना की परिग्रह पापामध्ये कोण प्रसिद्ध झालं सगळ्यामध्ये. त्याला काय होतं का त्याच्याजवळ काही सुद्धा संपत्ती नव्हती.
परंतु पापात कोण प्रसिद्ध झाला? परिग्रह पापामध्ये श्मश्रू नवणे, लोणी चेहरा लागलेले दाढीला साठून साठून ठेवलं होतं त्या गाडीमध्ये, आणि त्याचा तो मूर्छा भाव होता तिथे, ममत्व भाव, की मी खरेदी हे विकून पैसे घेईन, लग्न करेन, मग काय घेईन, असं तसं तसं सगळ्यांची काय झाला मूर्छा भाव. आणि ते मूर्छा असेल ज्याला तो काय करतो? परिग्रह घेण्याची इच्छा करतो. म्हणून मूर्छा भाव सगळ्यात कमी करायचा. 3 कारण सांगितले. उपकरण पाहिल्यामुळं त्याच्यामध्ये उपयोग, ऐकणं, स्मरण करणं इत्यादी उपयोग गेल्यामुळे, आणि मूर्छा असल्यामुळे, आणि लोक कशाचे उदीर्ण झाले असताना परिग्रह संज्ञा उत्पन्न होते. 4 संज्ञेची कारण सांगितलं. ते परिग्रह संज्ञा पण लोक कशाच्या उदीरणेमुळे होते. लोक कशा कुठपर्यंत आहे? 10व्या गुणस्थानापर्यंत असतो. म्हणून ती इच्छा आता व्यक्त रूपाने कुठपर्यंत दिसणार? 6व्या गुणस्थानापर्यंत. त्याच्या पुढं अबुद्धिपूर्वक कशा आहेत, त्यामुळे त्याचं कार्य आपल्याला दिसून येत नाही, परंतु सूक्ष्म रूपाने तिथं त्याचं कार्य असतं, ते आपल्याला दिसत नाही व्यक्त रूपाने. म्हणून ते परिग्रह संज्ञा 10व्या गुणस्थानापर्यंत आहे. पुढे तिने 139 गाथेमध्ये सांगितलेलं आहे. संज्ञेचे स्वामी भेद सांगतात. कुणाला होते? संज्ञेचं कारण सांगितले, आता स्वामी सांगतात. नट्टपमाय पडमा सन्ना नाही तथ्य कारणा भावा, से साकमत्थिते नवयारे नत्ति नहीं कच्चे, नट्टपमाय पडमा सन्ना नहीं तथ्य कारणा भावा, से साकमत्थिते नट्टपमाय म्हणजे प्रमाद. प्रमाद कोणत्या गुणस्थानापर्यंत आहे? कशा गुणस्थान फक्त करायचे? 6व्या गुणस्थानापर्यंत प्रमाद आहे. मग तिथपर्यंतच काय आहे? संज्ञा आहे. पडमा सन्ना नाही. कुठं? नट्टपमाय, प्रमाद नष्ट झाल्यानंतर पहिली संज्ञा म्हणजे आहार संज्ञा नाही. का नाही? तर कारण अभावा, त्या ठिकाणी कारणाचा अभाव झाला. जिथपर्यंत प्रमाद आहे 6व्या गुणस्थानापर्यंत, तिथपर्यंत असताची उदीर्ण आहे, हे कारण आहे तिथपर्यंत, आणि पुढं कारणच नाही, असताची उदीर्णच नाही. त्यामुळं 6व्याच्या पुढे आहार संज्ञा नाही, 6व्यापर्यंतच आहे. नष्ट प्रमाद म्हणजे अप्रमत्तादी गुणस्थानामध्ये प्रथम संज्ञा म्हणजे आहार संज्ञा होत नाही. का नाही? तर तिथं कारणच नाही. आणि सेसा बाकीच्या संज्ञा अथित्येन कर्माच्या अस्तित्वामुळे उवयारेन अर्थी. मग बाकीच्या अप्रमत्तामध्ये आहेत काही संज्ञा? भय संज्ञा, मैथुन संज्ञा, परिग्रह संज्ञा. आता मुनिराज आहेत, त्यांचं श्रील इतकं शुद्ध आहे, तिथं मैथुन संज्ञा आहे का? तर उपचारानं आहे, कारण का तिथं नौकशा, वेद नौकशाचा उदय आहे. त्यामुळे सूक्ष्म काय अंतरंगामध्ये कधी इच्छा होत असेल अबुद्धिपूर्वक, ती सुद्धा काही बुद्धिपूर्वक नाहीये. 7व्या गुणस्थानापासून कोणतेही काम बुद्धिपूर्वक नाही, ते ध्यानाचीच गुणस्थान आहेत, ध्यानामध्ये लीन असतात. त्यामुळे तिथं व्यक्त कार्य दिसत नाही, परंतु उदय आहे, म्हणून त्या ठिकाणी उपचारानं ती संज्ञा सांगितलेली आहे. परंतु 6व्यापर्यंत ही सगळी कार्य दिसतात आपल्याला. कर्माच्या अस्तित्वाने उपचारानं बाकीच्या संज्ञा आहेत अप्रमत्तामध्ये. नाही कच्चे, कार्याच्या अपेक्षेनं नाही, व्यक्त कार्य रूपानं दिसत नाही. मग आता कुठल्यापर्यंत कोणती सांगितली संज्ञा? आहार संज्ञा पहिल्यापासून 6व्या गुणस्थानापर्यंत, भय संज्ञा 1 ते 8व्या गुणस्थानापर्यंत, परंतु अप्रमत्तामध्ये तिथं उपचारानं लावायचे सगळे. मैथुन संज्ञा 9व्या गुणस्थानामध्ये. आता इकडे तर काय सांगितलं जातं? ज्ञानीला भय असत नाही, ज्ञानी 7 प्रकारच्या भयानं रहित असतात. आणि भय संज्ञा कुठपर्यंत सांगितली? 8व्यापर्यंत, कारण तिथं भय नौकशाचा उदय आहे. हे स्थूल रूपाने काही करत नसताना एक
कर्णानुयोगाच्या अपेक्षेनं सूक्ष्म कथन असतं ते कर्णानुयोगाच्या अपेक्षेनं. हे अध्यात्म भाषेमध्ये सांगितलं जातं की ज्ञानीला भय असत नाही, परंतु स्थानावरती जो ज्ञानी आहे त्याला सुद्धा भय आपल्याला प्रत्यक्ष पण दिसून येतं. असं काही नाही की पूर्णच तो भयानं रहित झाला, कारण त्याला आपण अप्रत्याख्यानावरून प्रत्याख्यानावरून संजीवरण कशाचं उदय, त्याच्यावर भय कशाचा उदय आहे, परंतु मिथ्यात्व जनित तिथं भय संज्ञा नाही. असं त्याला असं भीती नाही की माझा नाशच होईल, साप चावला तर मी मरेनच, अशी भय नाही. परंतु जसं काहीतरी आता सांगितलं की एकदम भयंकर आवाज आला, हे झालं की त्याला सुद्धा असं दचकणार, तो सुद्धा असं नाही की दचकणारच नाही. प्रत्येक गुणस्थानामधलं कार्य वेगवेगळं असतं. पहिला जसं मिथ्यादृष्टीला भीती आहे तशी सम्यदृष्टीला असणार नाही, सम्यदृष्ट्या तसं त्याच्यापेक्षा मुनींना असणार नाही, त्याच्यात मात्र कमी होत जाते. नंतर मैथून संज्ञा कुठपर्यंत सांगितले, 1 ते 9 गुण असतात, 9व्यापर्यंत वेद कर्माचा उदय असतो. आणि परिग्रह संज्ञा 1 ते 10 गुण स्थानापर्यंत आहे. अशा प्रकारे संज्ञा प्ररूपणा आपली संपलेली आहे. तिर्यांचे असो मनुष्य असो त्यांच्यामध्ये संज्ञा कोणालाही सोडलेली, एकेंद्रियाला सुद्धा संज्ञा असते. तुम्हाला वाटेल की एकेंद्रियाला कशी संज्ञा, त्यांच्या तर मैथून दिसून येत नाही, परंतु ती वेद न कशाचा उदय त्यांना पण आहे, पुस्तक वेदाचा उदय आहे, तर त्यांना सुद्धा ही मैथून संज्ञा असते. भय संज्ञा आहे, पळू शकत नाही त्यांना, परंतु त्यांना पण भीती वाटते. लाजाळचं झाड जवळ गेले की काय होते, संकुचित होते, भीती वाटते ना त्याला. तर अशा प्रकारे मुंगी वगैरे बघा, आपण जरासा आवाज झाला की इकडे तिकडे लगेच पळायला लागतात, त्यांना पण ती भय संज्ञा आहे. आता पुढं 5 प्ररूपणा संपल्या आपल्या संज्ञेपर्यंत. मार्गणा महाधिकार सुरू होतोय, तिथून 14 मार्गणा त्यांचं हे प्ररूपणा. त्यातली पहिली कधी मार्गणा सांगितलं, परंतु पहिल्यांदा सामान्य मार्गण्याचं स्वरूप आणि मार्गण्याचे भेद, आणि त्या मार्गण्यामध्ये कोणत्या मार्गणा सांतर आहेत, कोणत्या निरंतर आहेत, ह्याचं वर्णन करून मग गतीचं वर्णन सुरू होते. हे जर मंगलाचरण आहे, तुमच्या इतर नसेल. जित्वा घाती सर्वाणी लब्ध्वा लब्धि गुणौरजम् प्रकाशितं हितं येन पद्मावं तं भजे नघम्. 6वी प्ररूपणा आहे, 6व्या स्थान, त्यामुळे 6व्या तीर्थंकराला नमस्कार केलेला आहे. ज्याने सर्व घाती कर्माला जिंकून आणि लब्धी गुणव्रजम गुणांचा समूह रूपी लब्धीला प्राप्त करून हिताला प्रकाशित केलं, त्याने दाखवलं की जीवांचं हित काय आहे. अशा त्या पद्माभ म्हणजे पद्मप्रभ, आपण जे नाव घेतो ना तीर्थंकरांचे, त्याच्यामध्ये पण चुकीचे नाव घेतो, पद्मप्रभू म्हणतो, चंद्रप्रभू म्हणतो. आता मी किती सांगितलं त्यामुळे तेच आमचं नाव आहे, चंद्रप्रभू. चंद्रप्रभ नाव आहे तीर्थंकरांचं, चंद्रप्रभू नाव नाही. चंद्रासारखी ज्यांची प्रभा आहे त्यांना म्हणतात चंद्रप्रभ. पद्म म्हणजे कमळासारखी प्रभा ज्याची आहे त्याला म्हणतात पद्मप्रभ. ते प्रभला प्रभू करून टाकलं आपण, असं म्हणू शकता तुम्ही. चंद्रप्रभ प्रभू असं म्हणू शकताय, पद्मप्रभ प्रभू असं म्हणू शकताय, परंतु चंद्रप्रभू म्हणजे चंद्र ज्याचा स्वामी असा अर्थ झाला. चंद्रप्रभू म्हणजे काय, चंद्र ज्याचा प्रभू आहे तो चंद्रप्रभू असं होणार, किंवा चंद्राचा जो प्रभू आहे असं म्हणू शकतो. आता पुढं इथं मार्गणा महाधिकारामध्ये सुद्धा आचार्य नमस्कार करून प्रतिज्ञा करतायत, मंगलाचरण करून. धम्म गुण मगणाहय मोहारि बलं जिनं नमोसिता मग्गन महानियारम्
धम्म गुण मग्गण आहय मोहारी बलम जिनम नमो सिक्ता. पहिल्या ओळीमध्ये मंगलाचरण केलेलं आहे की जिनाला नमस्कार करून. जिन कोण आहे तर ज्याने 4 घाती कर्माचा नाश केलेला आहे ते जिन. तर कशाच्या द्वारे केलं त्यांनी नाश तर ते सांगतात येतं. धम्म, धम्म शब्दाचा अर्थ होते धनुष्य. गुण म्हणजे होते दोरी आणि मार्गणा अर्थ होते बाण. धनुष, दोरी आणि बाण. तर शत्रूला मारायचं म्हटल्यानंतर काय पाहिजे त्या ठिकाणी? धनुष पाहिजे, त्याच्यामध्ये बाण पाहिजे. तर कोणता धनुष्य आहे? सांगतात की धर्म हाच धनुष्य. रत्नत्रयरूप धर्म हा कोण आहे? धनुष्य. आणि त्यामध्ये त्याला उपकारक असणारे जे ज्ञानादी धर्म हे कोण आहेत? गुण म्हणजे दोरी. बाकीचे ज्ञानादी धर्म. नंतर मग्गण म्हणजे मार्गणा. ह्या 14 प्रकारच्या मार्गणा हेच कोण आहेत? बाण. याच्याद्वारे काय केलेलं आहे? ज्यांनी रत्नत्रयात्मक धर्मरूप धनुष्य आणि ज्ञानादी धर्मरूप दोरी आणि त्याच्या आश्रयभूत 14 मार्गणारूपी बाणांच्या द्वारे काय केलं? मोहारी बलम, मोहरूपी शत्रूचं जे बल आहे. मोह आपला शत्रू आहे. सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे आपला? मोह. दुःखी का आहोत आपण? कोणी पिडले आपल्याला? दुसऱ्या कुठल्या व्यक्तीने आपल्याला त्रास देत नाही. व्यक्ती आपला मोह आपल्याला त्रास देतो. तिथं आमची काय आहे? चुकीची मान्यता, उलटी मान्यता. परद्रव्य माझा आहे, मी परद्रव्याचा आहे आणि त्या परद्रव्य मला सुखदुःखाला कारण आहे. ही आमची जी उलटी मान्यता आहे, विपरीत अभिप्राय, तोच आपल्याला दुःख देणार आहे. म्हणून सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे आपला? अंतरंगामध्ये. कुठे आहे? बाहेर. मोह कुठे आहे? तो शत्रू आतच लपून बसलेला आहे. छुपे रुस्तम. आणि काय? तो आपल्या घरातच लपलेला आहे, परंतु आपल्याला तो दिसत नाही. तो मित्र वाटतो आपल्याला. आणि त्या मोहाचा आश्रय घेऊन आम्ही काय करतो? स्वतःचाच घात करतो त्या मोहाचा सांभाळ करून. मोह त्याने शत्रूचा सांभाळ केला तर आपल्याला सुख मिळणार आहे का? कधी आपल्या घरात शत्रू असेल कधी ना कधी तो आपला काय करणार? काटा काढणार ना. तसं आम्ही तोपर्यंत मोहाला ठेवून घेतलंय तोपर्यंत दुःख आपल्याला होत राहणार. म्हणून मोहरूपी सेनेचा, त्या बलाचा काय करतात? ज्याने नाश केला. आहय म्हणजे घात केला. आहत, आहत शब्दाचा अर्थ नष्ट करणं. धम्म गुण मग्गण आहय मोह अरिबलम. धर्म, गुण आणि मार्गणा म्हणजे बाण यांच्या मार्गण शब्दाचा अर्थ बाण होतोय. आणि ह्या मार्गणा 14 मार्गणा करायचं त्याच्याद्वारे ज्याने मोहरूपी शत्रूची सेनेला किंवा त्याच्या बलाला नष्ट केलेला आहे अशा जिनेंद्र भगवंतांना नमस्कार करू. कारण स्वर्गातले देव इंद्र नमस्कार करत नाहीत. एवढे मोठे, त्यांना काहीच कमी नाही. का? सगळे सेवा करतात तीर्थंकरांची. काहीतरी आहे ना विशेषता त्यांच्यामध्ये. कोणती विशेषता आहे? तर जे दुःखाचं मूळ आहे घाती कर्म त्याचाच त्यांनी नाश केला आणि म्हणून ते सगळ्यांना पूज्य झालेले. म्हणून अशा जिन भगवंतांना नमस्कार नमस्कार करून काय करतात? मग्गण महानियारम, मार्गणारूपी महाधिकार. आता हा महाधिकार म्हणजे मोठा अधिकार. सगळे जे 14 अधिकार वेगवेगळे आहेत त्याला म्हणायचं विविध अधिकार. आणि त्या 14चा म्हणून एक काय म्हणणार? महाधिकार. 5 प्रौढपणा संपल्या. आता मार्गणा एक राहिली. शेवटी उपयोगी का आहे फक्त. तर 14चे 14 मार्गणेला वेगवेगळे पण सांगितले, त्यामध्ये विविध अधिकार आहेत. अशा महाधिकाराला, मार्गणारूपी महाधिकाराला म्हणिसाम म्हणजे मी म्हणतो. 14 मार्गणेचा म्हणून एक महाधिकार म्हणायचा आणि त्याच्यामध्ये हे 14 अंतर्गत अधिकार, 14 विविध अधिकार.
त्या अधिकाराने मी सांगतो अशी प्रतिज्ञा आचार्याने घेतलेली आहे. अशा प्रकारे मंगलाचरण आणि प्रतिज्ञा केली. आता पुढं मग आपल्याला पहिल्यांदा इथं साधन आणि साध्य दोन्ही सांगितलं. त्याने मोहाचा नाश केला. कोणत्या साधनानं केला? रत्नत्रय रूपी धनुष घेतला आणि त्याला ज्ञानादी रूपी दोरी लावलेली. तर म्हणून आपल्याला पण आपल्या मोहरूपी शत्रूचा नाश करायचा असेल तर रत्नत्रय रूपी धर्माची साधना करावी लागेल, तर आपल्या मोहाचा नाश होतो. सम्यक दर्शन ज्ञानचारित्र हा मोहरूपी शत्रू विजय प्राप्त करण्याचा उपाय आहे. रत्नत्रयाच्या द्वारेच मोहाचा नाश होतो, म्हणून रत्नत्रयाला धनुष्याची उपमा दिलेली आहे. आता पुढं मार्गणा शब्दाची निरुक्ती सिद्ध अर्थ लक्षण सांगतात. मार्गणा म्हणजे काय त्या शब्दाचा अर्थ सांगतात. जाही व जासुव जीवा, जाही व जासुव जीवा, मग्गे चंते जहाँ तहाँ दिठा, मग्गे चंते जहाँ दिठा, ताओ 14 जाने, ताओ 14 जाने, सोयनाने मग्गणा होंती, सोयनाने मग्गणा होंती. जाही व जासुव जीवा, मग्गे चंते जहाँ तहाँ दिठा, ताओ 14 जाने, सोयनाने मग्गणा होंती. माग त्याने मार्गणेला काय म्हटलेले? बाणाची उपमा दिली. तर इथं बाण का म्हटलं त्यांना? तर ज्यावेळेला 14 मार्गण्याच्या द्वारे ह्या जीवाचं ज्ञान होईल आपल्याला, त्याला त्या जीवाचं श्रद्धान आपलं दृढ होतं. आणि जीवाचं श्रद्धान दृढ झाले की त्या ठिकाणी रत्नत्रयाची प्राप्ती होते. म्हणून मार्गणेचं ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे. गुणस्थान आणि मार्गणा ह्याचं जेवढं विस्तारानं ज्ञान होईल तेवढं चांगलं. याचा सामान्य ज्ञान तर हे असायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय आपण जीवाला जाणू शकत नाही. म्हणून जीवाला ह्या गुणस्थान मार्गण्याच्या द्वारे जो जाणतो तो काय करू शकतो? त्याचं श्रद्धान ज्ञान अधिक उत्पन्न होऊ शकतं. म्हणून या ठिकाणी सांगताय की जाही, ज्याच्याद्वारे म्हणजे ज्या मार्गण्यांच्या द्वारे, ज्या भावांच्या द्वारे, आणि जासू दोन सांगितलं ना, मागं पण सांगितलं होतं. करण आणि अधिकरण असे दोन्ही आहेत. ज्याच्याद्वारे किंवा ज्यामध्ये, ज्या पर्यायामध्ये जीवा हा जीव दिठ्ठा, सुयनाने दिठ्ठा, श्रुतज्ञानामध्ये जसे पाहिले गेलेले आहेत तसेच. आता कुठली तर वस्तू तुम्हाला शोधायची, कशी शोधता तुम्ही? तुमची गळ्यातली चेन हरवली, मग ते चेनला चेन रूपाने शोधताय की दुसरं काय म्हणून शोधताय? जशी तुम्ही चेन पाहिलेली आहे तुमची, तशीच चेन आपण शोधतो ना. आता दुसरी जरा जर एक डिझाईन असली तर तुम्ही काय म्हणणार? हे माझी नाही चेन, हे माझे नाही, हे का वेगळं आहे. जे आपण जशी वस्तू आम्ही तशीच शोधतो आणि तशीच मिळाली की मग हा मिळाली मला म्हणतो. तसं आता इथं मार्गणा म्हणजे शोधणे आहे. कुणाचा शोध घ्यायचा? जीवाचा शोध घ्यायचा आपल्याला. मग कसा शोध घ्यायचा? जसं केवली भगवंताने केवळ ज्ञानामध्ये पाहिलेलं आहे, श्रुतज्ञानाने श्रुतज्ञानामध्ये जसं त्याचं स्वरूप पाहिलेलं आहे तसं शोधायचं आहे. जीवाचं स्वरूप वेगळं आणि आम्ही वेगळ्या पद्धतीने शोधलं तर मिळणार का जीव? जशी वस्तू आहे तसंच आपण त्या वस्तूला पाहिलं, तसे शोधलं तर ती वस्तू आपल्याला सापडणार. म्हणून जिनेंद्र भगवंतांनी कशी बघितले जीवाला? ह्या 14 मार्गाच्या द्वारे त्या त्या पर्यायामध्ये वेगवेगळे त्याचे धर्म येतील, म्हणजे वेगवेगळे मार्ग येतील. तो मुख्य उपयोग रूपानं पाहिलेला आहे. म्हणजे जी उपयोग स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे. म्हणजे जीवाला कसं शोधायचं? ध्यानाला बसायचं. कुणाला शोधायचं असते ध्यानामध्ये? स्वतःला शोधायचं ना तिथं. मग कसं शोधणार? तर जीव म्हणजे मी. मग जीवाचं स्वरूप काय सांगितलं? ज्ञान दर्शन. मग ज्ञान दर्शन हे त्याचं लक्षण आहे. मग त्या ज्ञान दर्शन रूपानेच आपण जीवाचा शोध घेतला तर जीव आपल्याला सापडतो. आणि व्यवहाराने सगळे मार्गण्याच्या द्वारे त्या जीवाला शोधायचं आहे. कुठल्या गतीमध्ये आहे, कुठल्या इंद्रिय आहेत, कुठले काय आहेत, ते आपण मार्गणाच्या वेळेला घेऊ, त्याला ते घटू आपण सगळं.
तर शुद्ध ज्ञानामध्ये जसं पाहिलेलं आहे तसंच त्या भावांच्या द्वारे ज्या पर्यायामध्ये जीव शोधले जातात त्याला काय म्हणतात मार्गण. म्हणजे मार्गणाची व्याख्या काय करणार? ज्याच्याद्वारे आणि ज्यामध्ये जीव श्रुत ज्ञानामध्ये जसे पाहिलेले आहेत, म्हणजे सामान्य श्रुत ज्ञानात पाहिलेले नाही म्हटलं तरी चालते, जीवाचं स्वरूप जसं आहे तसं शोधले जातात त्याला काय म्हणतात मार्ग. शोधणे मार्ग धातू आहे, मृग धातू किंवा मार्ग धातू आहे. सगळं लिहिलेलं आहे, फक्त तुम्ही समजून घ्या. ज्याच्याद्वारे कसं असते सांगणं लिहिणं त्याच्यामध्ये वेळ जाते आणि तिथं सगळं लिहिलेलं आहे, तुम्ही वाचायला पाहिजे फक्त. गाते साहेब तसंच घेतलं मी. ज्या भावांच्या द्वारे किंवा ज्या पर्यायामध्ये जसं श्रुत ज्ञानामध्ये पाहिलेलं आहे तसेच ते जीवाचं जीव शब्द लिहायचं राहिलं ना. ज्या भावांच्या द्वारे तो ज्या पर्यायामध्ये जीव जसे श्रुत ज्ञानामध्ये पाहिलेले आहेत तसेच शोधले जातात त्यास मार्गणा म्हणतात. म्हणजे जीवाला शोधणं, थोडक्यात मार्गणा म्हणजे काय? जीवाला शोध घेणं, जीवाचा शोध घेणं म्हणजे मार्गणा. मग कशाच्या द्वारे घ्यायचं? की ज्या भावांच्या द्वारे किंवा ज्या पर्यायामध्ये जसं श्रुत ज्ञानात पाहिलं तसं शोधायचं त्याला मार्गणा म्हणतात. आणि मग त्या मार्गणा किती आहेत? तसं सांगितलं 14 आहेत. 14 नाही तसं सांगितलं 14 जाणे, त्या किती आहेत मार्गणा? 14 आहेत. तर ते 14 मार्गांची नावं पुढच्या ह्याच्यात सांगताय आणि विशेष काय ते उद्या बघू. जाणा हा शुद्ध जीवच आहे. शोधा जीवाला. सगळ्या वस्तू शोधतो परंतु स्वतःला शोधत नाही. मी कोण आहे, मी कसा आहे त्याचा शोध घ्या. या ठिकाणी जीव आणि पुद्गल 2 द्रव्य आहेत. त्यामध्ये जीव कोण आहे हे जाणा. हे पुद्गलाचा पिंड म्हणजे जीव नव्हे, जो ज्ञानाचा पिंड आहे, ज्ञानमय आहे, अनंत गुणमय, चैतन्य गुणमय अशी वस्तू मी आहे. शुद्ध चैतन्य स्वरूप ज्ञानानंद स्वरूप